14 मार्च रोजी ओळा माजुळा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील तलावात संगीत कारंजे अर्थात म्युझिकल फाउंटन बसून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला। ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु या तलावांचं सुशोभीकरण करून जतन करून सांस्कृतिक वारसा जपणं गरजेचं आहे। त्यासाठी ओळा माजुळा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये मोघरपाडा येथे असलेल्या तलावाजवळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी, फिरण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी सकाळ संध्याकाळच्या वेळेस येत असतात। या तलावांचं जतन करण्याच्या दृष्टीनं संरक्षक भिंत बांधून त्या ठिकाणी संगीत कारंजे बसून लाईटच्या आधारे लेझर शो करून या तलावांचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निधी मंजूर करून आणलाय। या तलावांचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी संगीत कारंजे बसवण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। या कामासाठी राज्य सरकारकडून 10 कोटींचा निधी आमदार सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला होता। महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आला आहे। विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा 100% हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्यानं राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे। आता या तलावाचं सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा आमदार प्रताप सरनाईक यांनी विश्वास व्यक्त केलाय। साहेब, लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर आचारसंहिता देखील लवकरच लागू शकते आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण ओळा माजुळा मतदारसंघामध्ये विविध कामाचा सुशोभीकरणाचा कामाचा किंवा महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ केला, काय सांगाल? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने ओळा माजुळा विधानसभा मतदारसंघामध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। काही कामांचं लोकार्पण तर काही कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यामध्ये प्रामुख्याने मोघरपाडा येथील जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन उभारणीच्या कामाला आज भूमिपूजन झालं। त्याचबरोबर त्याच्याच पुढे असलेल्या आमच्या सगळ्या ज्या आगरी कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात राहतात त्या मोघरपाडा आणि कोळीवाडा परिसरामध्ये त्यांची मागणी होती की जे मैदान आहे आरक्षित त्याचं चांगल्या प्रकारे सपाटीकरण व्हावं, त्या ठिकाणी उद्यान व्हावं। तर नरवीर सर्कल तानाजी आंग्रे यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी एक उद्यानाची निर्मिती करतो। त्यासाठी 5 कोटी रुपयाचा खर्च मंजूर झालेला आहे। मोघरपाडा तलावाच्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून आपण सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन करतोय। आणि ह्या कासारवडेली भागामध्ये जो राम मंदिर तलाव आहे त्या राम मंदिर तलावाचं सुशोभीकरण उपवनच्या धर्तीवर आम्ही चांगल्या प्रकारचे काळ्या दगडाच्या सहाय्यानं जॉगिंग ट्रॅक करतोय। महाआरतीसाठी आम्ही पायऱ्या करतोय जेणेकरून नागरिकांना ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस बसता येईल आणि उद्यानाची निर्मिती करतोय जेणेकरून हा परिसर अतिशय सुशोभित होईल। प्रामुख्याने ह्या परिसरातील अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्य रत्न यांच्या नावाची एखादी वास्तू असावी अशी त्यांची मागणी होती आणि त्या माध्यमातून जसं मी लोकमान्य नगर परिसरातील जनतेसाठी एक ग्रंथालय वर्तनगर परिसरामध्ये उभारलं तशाच पद्धतीचं ग्रंथालय 5 माळ्याची मोठी इमारत अण्णाभाऊ साठेंच्या नावानं आपण ग्रंथालय इकडे उभारतोय आणि त्यामध्ये 2 कोटी रुपये खर्च आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी अंतर्गत सजावट व पुस्तकांसाठी दिलेलं आहे। त्याचंही भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा हाती घेतल्यानंतर विविध विकास कामं ह्या फक्त ठाणे महापालिका हद्दीमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात चालू आहे आणि एक विकास पुरुष म्हणून त्यांची कीर्ती पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे। आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच ठाणे शहरामध्ये मी एक आमदार ह्या नात्यानं गेल्या 3 टर्मपासून या परिसरातील जनतेने मला निवडून दिलेलं आहे। म्हणून मोघरपाडा परिसराच्या त्या तलावाचं सुशोभीकरण, नरवीर सर्कल कान्होजी आंग्रे यांच्या नावाचं उद्यान आणि त्याचबरोबर राम मंदिर तलावाच्या सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लायब्ररी असे हे 4ही मोठ्या प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे। ह्या परिसरातील अनेक आमच्या शिवसैनिकांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे। साहेब, लोकसभेच्या TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत।
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त शनिवारी राहुल गांधी हे ठाण्यात आले होते. ठाणे जिल्हा कमिटीनं दिलेल्या माहितीनुसार ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार होते. परंतु या दोन्ही स्मारकाजवळ राहुल गांधी थांबले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्याचं टाळल्याचं चित्र ठाण्यात निर्माण झाले. काँग्रेसच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाबद्दल त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातून काहीशी नाराजी व्यक्त केली जाते. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. यात्रा निमित्तानं ते यात्रा ठाणे शहरात त्यांची दाखल झाली आहे. या यात्रेच्या मार्गाबाबतची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली होती. त्यानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोर्टनाका येथील स्मारक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक वगळता राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यास गेले नाहीत. या घटनेनंतर खासदार राजन विचारे हे काहीसे नाराज झाले होते. ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज दिसून येत होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मूकबधिर बालक मुक्त ठाणे या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचं स्क्रीनिंग केलं जाईल. त्यामुळे कर्णदोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचं तात्काळ निदान होईल. तसंच त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे ठाण्यात लवकरच एकही बालक मूकबधिर राहणार नाही असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मूकबधिर बालकमुक्त ठाणे या योजनेचं उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचं प्रकाशन आज सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघोले, प्रख्यात ENT तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर, महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदीही उपस्थित होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक, महापालिकेनं केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुलं, त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी 4 उपकरणं महापालिकेच्या 4 प्रसूतीगृहांना वितरित करण्यात आली.
मूकबधीर बालकमुक्त ठाणे योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती. त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली. त्यातून ही योजना आकारास आली आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलतं ठाणे या अभियानात हा उपक्रम महापालिकेनं हाती घेतलाय. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. तसंच पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं ठाणं बदलू लागले. तसाच विकास आरोग्य क्षेत्राचाही होत आहे. बरेचदा ज्या गोष्टी दिसतात त्या करण्याकडे आमचा भर असतो. न दिसणाऱ्या मात्र आवश्यक असणाऱ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळी लक्षात आणून देतात. त्यातूनही या अशा योजना आकार घेतात, असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. दोन्ही कानांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या बालकांच्या कोमल कुंभार, तेजस साटम, प्रभाकर कदम या पालकांनी या सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यात त्यांनी या मशीनच्या अद्ययावतीकरणासाठी येणारा खर्च आणि त्याकरिता लागणारी मदत यांचा विचार करण्याची विनंती केली होती. तो धागा पकडून डॉक्टर शिंदे यांनी अद्ययावतीकरणासाठीही महापालिका मदत करेल त्याचाही आदर्श कार्यपद्धतीत समावेश करण्याची सूचना डॉक्टर शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या आयुष कदम या मुलानं उपस्थितांशी संवाद साधला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी महापालिकेच्या मूकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेला शुभेच्छा दिल्या. तसंच महापालिकेनं हे मोठे आणि महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं प्रतिपादन केलं. तर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मूकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेची तसंच त्यासाठी महापालिकेनं हाती घेतलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली. ठाणे महापालिकेतर्फे आत्तापर्यंत कर्णदोष असलेल्या बालकांच्या उपचारासाठी 2.5 ते 2 लाखांपर्यंतची मदत केली जात होती. त्याचा फायदा आत्तापर्यंत अनेक बालकांना झाला आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या योजनेचं स्वरूप आमूलाग्र बदलून ही योजना सर्वकष आणि सर्वव्यापी करण्यात आली असल्याचंही बांगर यांनी सांगितलं. नवीन योजनेत ठाणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या किंवा खाजगी प्रसूतिगृहात जन्मलेल्या कोणत्याही बालकांमध्ये कर्णदोष असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्णदोषासाठी OAE स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे निदान लवकर होऊन उपचार जलद करणं शक्य होईल. ऑपरेशन झाल्यावर स्पीच थेरपीसाठी ही मदत या योजनेत केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकही बालक मूकबधीर राहू नये असा संकल्प केला असून त्यासाठी महापालिकेसोबत सर्व खाजगी रुग्णालयांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितलं. तसंच ही योजना ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे. भविष्यात त्याचा विस्तार ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यभर होईल असा विश्वासही बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.